पाणी घ्या, पर्यावरण घ्या, एकमेकांच्या फसवणुकीत चालू आहे. तर माणसाच्या जगण्याला जी जी पूरक क्षेत्र आहे ती काय 60-70 असतील, ही सगळी क्षेत्र प्रामाणिक, पारदर्शी आणि मानवी नैतिकतेनं जगणारी झाली पाहिजे. यासाठी धडपडणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. मानव ही संघटना असली पाहिजे. अक्षर मानव नवं काही काम करते. अक्षर मानव जगण्याची जी व्यवस्था या जगात आहे, दुसरी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की मग अक्षर मानवाची गरज काय. तर जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांवर जी काही खोटारडेपणाची, अप्रामाणिकपणाची, भ्रष्टाचाराची आवरणं चढली, ही काढून जर टाकली तर जगात आर्थिक समानता येऊ शकते, मानवी समानता येऊ शकते. म्हणून मग अक्षर मानवाचं काम करणं मला महत्वाचं वाटतं की माणसं विषम व्यवस्थांमध्ये जगतात. विषम व्यवस्था ही प्रत्येक पायरीवर आहे जगण्याच्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये. प्रत्येक क्षेत्राचे प्रोटोकॉल्स आहेत, प्रत्येक क्षेत्राचे काहीतरी नियम आहेत आणि ते विषमता निर्माण करणार आहेत. आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत नाहीये नुसतं, सामाजिक, कौटुंबिक. लहान मुलं आपण अगदीच लहान मुलांसारखीच वागतो, त्यांचा अपमान, म्हाताऱ्या माणसांचा अपमान करत राहतो. कमवती पिढी त्यातल्या त्यात रगेलपणे आपण कमवते असू तरच वागू शकते. पण मुलांचं जगणं हे लाचारीचं असतं आईबापांच्या जीवावर, आणि म्हाताऱ्या माणसांचं जगणं एक लाचारीचं असतं आईबापांच्या जीवावर. तर मला असं वाटतं की सुद्धा विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, प्रत्येक क्षेत्रातली विषमता आहे. तर अक्षर मानवानं काम केलं पाहिजे. अक्षर मानव ते काम करतं असं मला वाटतं. त्यामुळं की आपण एक चांगला नैतिक मानवी समाज केला पाहिजे. कायदे आहेत, नियम आहेत, फक्त अप्रामाणिकपणा, खोटारडेपणा यानं सगळी व्यवस्था चढली आहे पृथ्वीवरची. ही दुरुस्त करायची असेल आणि माणसं सुखी जगायची असतील, शांत जगायची असतील, तर मला वाटतं की हे सगळं काढून टाकून समानतेकडं जाणं, सगळ्या पुरुष, रंग, वर्ण, जात, धर्म, सगळ्या समानता, वय यांच्या सगळ्या समानता आणि घाण काढून टाकून आणि जगाचा प्रवाह खुला अशी निर्मळ, निखळ करणं, याच्यासाठी अक्षर मानव राबलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या एक दृष्टीनं मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही संघटनेत यावं. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. शारदा उगलेताई, राहुल वाघमारे सर, आपलं सर्वांचं स्वागत. आणि आजचे आपले वक्ते महादेवजी सोनार यांचं विशेष स्वागत. धन्यवाद सर. हे काय आवाज येतोय? आवाज येतोय का? हा, आता झालं का बंद? ओके, तुमचा आवाज येतोय बरोबर. विनोदजी तुम्ही स्क्रीन शेअर करू. हो, तुम्ही इंट्रोडक्शन द्या, करतो मी. येस. जमलेल्या सर्वांचं सेल्स गप्पा या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. आपले आजचे वक्ते महादेवजी सोनार आपल्या बरोबर आहेत. सुधीरजी देशमुख आपले जे होस्ट असतात नेहमी, जे आपल्या सर्वांना कार्यक्रमाची रूपरेषा आणि इतर सर्व गोष्टींच्या साठी प्रेझेंट करत असतात. आज ते अवेलेबल नाहीयेत, तर त्यांच्या जागी मी आज तुमच्या सर्वांचा स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा जी आपल्या नवीन कार्यक्रमकर्त्यांसाठी आणि रेकॉर्डिंग होत असताना जे कोणी आपल्या सेल्स गप्पाचं रेकॉर्डिंग ऐकतं त्यांच्यासाठी मी सांगतो. तर अक्षर मानव सेल्स गप्पा हा कार्यक्रम मूळतः अक्षर मानव व्यापार विभागाची एक उपक्रम म्हणून राबवला जातो. दर गुरुवारी 8 ते 9:30 असा हा सेल्स गप्पाचा कार्यक्रम आपण आयोजित करतो. हा ऑनलाईन कार्यक्रम, ह्याच्यामध्ये वेगवेगळे वक्ते व्यापार आणि उद्योग या विषयावरती आपली मतं मांडतात.
त्यातील असणाऱ्या संधी, त्यातील जे काही आत्ताचे इथिक्स अनइथिक्स प्रॅक्टिस आहे किंवा त्याच्यातील बारकावे आपल्या सर्वांसाठी इथं उपस्थित करत असतात. तर हा सेल्स गप्पा एपिसोड नंबर साधारण 25 असा आहे. आपला सर्वांचा म्हणजे व्यापार विभागाचा मानस आहे की हा असेच सेल्स गप्पा साधारण पुढच्या 50 एपिसोड्स पर्यंत चालत राहावे. आता सर्व एपिसोड्स हे आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून आपण इंग्लिश किंवा मराठीमध्ये सेल्स गप्पा एवढं जरी टाईप केलं तर आपल्याला युट्यूब वरती दिसतील. हेतून आधी बऱ्याच गोष्टींवरती चर्चा, बऱ्याच गोष्टींचे बारकावे आपण ह्या सेल्स गप्पा कार्यक्रमात आतापर्यंत घेत आलेलो आहोत. सेल्स मॅनेजमेंट, त्यानंतर फार्मा सेल्स मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी आणि त्याच्यातले बारकावे. तर असाच आजच्या सेल्स गप्पाला आपला भेटत असेल की आपला टॉपिक आहे बिझनेस अँड करिअर अपॉर्च्युनिटी इन हॉस्पिटल इंडस्ट्री, ग्रोथ मॅनेजमेंट, स्कोप अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या सर्वांचा एक प्रदीर्घ अनुभव असलेले महादेवजी सोनार आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा परिचय मी थोडक्यात आपल्याला करून देतो. महादेवजी सोनार यांनी बेसिकली MSW, DLL आणि आता PhD अपियर असं त्यांचं एकंदरीत करिअर आहे. 15 वर्षांचा ह्युमन रिसोर्सचा अनुभव घेऊन मॅनेजमेंट, इंडस्ट्री, लीगल, बिझनेस डेव्हलपमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिसी मेकिंग याच्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पुणे शहर युवक काँग्रेस आहेत. त्याचबरोबर नवचैतन्य सामाजिक प्रतिष्ठान पुणे याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र, मुंबई आणि अहमदनगर असं ते काम पाहतात. आणि माझे चांगले मित्र, मी साधारण गेली 10 वर्ष महादेव सोनारजींना अतिशय कष्टाने एकंदरीत आपल्या व्यवसायात कार्यरत असताना पाहिलंय. म्हणजे एका व्यक्तीचा एक जनरल मॅनेजर ते एंटरप्रेन्युअर आणि एंटरप्रेन्युअर पासून एक वक्ता आणि PhD असा प्रवास मी महादेवजी सोनारांचा पाहिलेला आहे. तर आजच्या आपल्या सेल्स गप्पाच्या प्रोटोकॉल प्रमाणे महादेवजी सोनार यांचं मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. येस, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. प्रोटोकॉल प्रमाणे अक्षर मानव विभाग. सर बोला. हा, नमस्कार. काही प्रॉब्लेम नाही. आजचा आपला विशेष सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे बिझनेस करिअर इन हॉस्पिटल इंडस्ट्री आणि ऑपॉर्च्युनिटी. बेसिकली 2-3 सब्जेक्ट आपण एकत्र मुद्दाम म्हणून घेतले की इंटरलिंक असल्यामुळं ते सब्जेक्ट मला आपल्या यांनी दिलेत. त्याच्यामुळे मी त्याच्यावर थोडीशी म्हणजे जस्ट गप्पाच मारूयात म्हणजे आपण. तर बेसिकली मला सांगायचं काय होतं की हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना बेसिकली प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल इट्स अ डिफरन्स. आजची हेल्थकेअर इंडस्ट्रीच्या आजचं जर आपण हे बघितलं, सिच्युएशन बघितली, तर हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काय होतंय, आज हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काय काय येतंय. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये हॉस्पिटल्स येते, हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये मेडिकल डिव्हाइस येतात, क्लिनिकल ट्रायल्स येतात, आउटसोर्सिंग टेलिमेडिसिन येते, मेडिकल टुरिझम मिळतं, हेल्थ इन्शुरन्स येतात, मेडिकल इक्विपमेंट येतात. लॉट्स ऑफ थिंग्स कम्स अंडर इन हेल्थकेअर इंडस्ट्री. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एका सेंट्रल पॉइंटला युजेबल असतात, त्या म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्री. आता फर्स्ट टॉपिक मला घ्यायचा आहे तुमचा बिझनेस. बिझनेस मध्ये बोलत असताना एक्सटर्नल आणि इंटरनल बिझनेस, 2 प्रकारचे बिझनेस हे हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये चाललेले असतात.
आता तुम्ही म्हणाल की असं कसं होऊ शकतं, एकाच आयडेंटिटी खाली कसे काय दोन बिझनेस चालणार सर तुमचे? इट्स अ परफेक्ट. एका आयडेंटिटी मध्ये दोन बिझनेस चालतात. त्याच्यातला पहिला एक्सटर्नल बिझनेस आहे वी वर्क विथ जीपीज म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्स. तुम्ही म्हणाल जनरल प्रॅक्टिशनर बरोबर तुम्ही काय बिझनेस करणार? ते तर डॉक्टर आहे, त्यांच्या ओपीडी घालून बसलेले, ते त्यांचा धंदा करतात, तुम्ही तुमचा धंदा करता. नॉट इट्स रिलेशनशिप बिझनेस. की आपल्या म्हणजे याच्यात परेश सरांना खूप चांगली माहिती आहे की बाबा हा बिझनेस कसा इंटरलिंक आहे. तर जीपीस बरोबर जेव्हा आपण जातो की मेन सोर्स ऑफ बिझनेस हॉस्पिटल हा जीपी असतो. जीपी पेशंट रेफर करतो, पेशंट रेफर केल्यानंतर हॉस्पिटलला बिझनेस भेटतो. म्हणजे एक त्याच्या बरोबरचा एक टायअप असतो. सेकंड थिंग सेल्स ऑफ मॉडॅलिटीज. म्हणजे सेल्स ऑफ मॉडॅलिटीज इट्स अ प्रॉडक्ट ऑफ हॉस्पिटल इंडस्ट्री. म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्रीचं हे एक प्रॉडक्ट आहे असं म्हटलं तर काय नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल मॉडॅलिटी म्हणजे काय? मॉडॅलिटी म्हणजे तुमचा जनरलचा पेशंट, जनरल मेडिसिनचा पेशंट असेल, आर्थोचा पेशंट असेल, गायनॅकचा पेशंट असेल, ऑप्थॉमचा पेशंट असेल, तर ते म्हणजे तुम्ही काय विकणार? जर माणूस आजारी पडला जनरल मेडिसिनचा तरच तुमच्या घेईल. इट्स नॉट दॅट टाईप ऑफ मॉडॅलिटी. मला तुम्हाला सांगायचंय की हॉस्पिटल जेव्हा वर्किंग करतं त्यावेळेस हॉस्पिटल हे वेगवेगळे कॅम्प्स भरवत असतं, फॅसिलिटीचे कॅम्प भरवत असतं. म्हणजे स्पेशल कॅट्रॅक्टचे ऑपरेशन्स, म्हणजे ऑप्थॉमॉलॉजीमध्ये कॅट्रॅक्टचे ऑपरेशन्स, नी जॉईंटचे ऑर्थोमधले ऑपरेशन्स. म्हणजे तो सेल्सचा एक बिझनेस झाला. फार्मसी सेल्स, आउटसोर्स फार्मसी सेल्स. सेकंड थिंग आउटसोर्स डायग्नोस्टिक सेल्स. आणि डेन्स म्हणजे ऑदर्स मध्ये तुमच्या क्लिनिकल ट्रायल्स असतील. तर क्लिनिकल ट्रायल्स बद्दल माझ्या मते बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असेल तर इट्स स्पिनर्स ऑफ स्मॉल रिसर्च. मेडिसिन संदर्भातला एखादा रिसर्च असेल, इंजेक्टेबल संदर्भात एक स्मॉल रिसर्च असेल. या प्रकारचा जो बिझनेस आहे तो एक्सटर्नल सोर्स ने आपल्याला हॉस्पिटलमध्ये करता येऊ शकतो. इंटरनल बिझनेस काय? इंटरनल बिझनेस म्हणजे काय? आता समजा आपल्याकडे एक 10 ते 100 बेडच्या हॉस्पिटल्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तिथं जवळजवळ 3-4 मॉडेलिटीचे कन्सल्टंट बसलेले असतात. कोण ऑप्थमचा असतो, कोण आर्थोचा असतो, कोण गायनॅकचा असतो. बट त्याच्यामधून तो असं होतंय की आता आपण काय म्हणतो की आपण समजा एखादं किराणा मालाचं दुकान टाकलं. आपण रिटेलचा धंदा टाकल्यानंतर आपण एखाद्या आपल्या भावाला काय म्हणतो की तू शेतकऱ्यांकडून डायरेक्ट गहू तांदूळ वगैरे घे आणि तू मला होलसेलनी मला दे आणि मी विकतो. लाईक दॅट. म्हणजे कन्सल्टंटनी रिलेटेड दुसऱ्या मॉडॅलिटीच्या कन्सल्टंटला पेशंट रेफर करणं, दॅट टाइप्स ऑफ बिझनेस. सेकंड थिंग की इन्व्हेस्टिगेशन्स. तुम्ही म्हणाल काय आता डायग्नोस्टिक तुम्ही वर म्हणता डायग्नोस्टिक, इथं कसलं इन्व्हेस्टिगेशन? म्हणजे तुमच्या इंटरनल जेव्हा पेशंट आयपीडी होतो तुमच्याकडं डेली त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले आले असतात. दॅट टाइप्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स कम्स अंडर द इंटरनल बिझनेस. सेकंड थिंग्स अदर्स मध्ये तुम्हाला नर्सिंग, मेडिकल ऑफिसर्स, इंटरनल ओपीडी मधून पेशंट जनरेट होतात. दॅट्स टाइप ऑफ बिझनेस इन इंटरनल बिझनेस. म्हणजे त्याच्यानंतर सेकंड थिंग फार्मसी तुमचा सेल होतो. इंटरनल म्हणजे इन्व्हेस्टिगेशन तुमचे सेल्स होतात. या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटरनल बिझनेस मध्ये येतात. तर यामध्ये बिझनेसच्या रिलेटेड मी फक्त हॉस्पिटल रिलेटेड बोलतो. या टाईप मध्ये जर कोणाला काही वाटत असेल की बाबा सर याच्यामध्ये काही डाऊट्स असेल, ह्या ज्या कन्सेप्ट आहे याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असेल तर प्लीज मला कोणी रिक्वेश्चनिंग करू शकतात. नाहीतर आपण सेकंड थिंग्स अपॉर्च्युनिटी लावणार आहोत. एनी डाऊट्स? हे सर घेऊ आपण प्रश्न उत्तर शेवटी घेऊया. अच्छा. सेकंड थिंग की आपण अपॉर्च्युनिटी म्हणजे आता हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत? इन्व्हेस्टमेंट. आज आपण सगळ्याचा विचार केला. आपण
कुठेही काही केलं तर हेल्थकेअर इंडस्ट्रीज मध्ये 80% इन्व्हेस्टमेंट ही आउटसोर्स इन्व्हेस्टमेंट आता येते. तुम्हाला सांगतो, आता जर आपण इंडियाचा विचार केला तर हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये 80% हग इन्व्हेस्टमेंट जी आहे ती याच्यात होते, हॉस्पिटलमध्ये होते. हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर ती कशा प्रकारे होते, म्हणजे पॉलिटिकल फंड्स कमिंग, म्हणजे पॉलिटिकल फंड्स इन्व्हेस्ट केला जातो, फॉरेन फंड्स इन्व्हेस्ट केला जातो. या अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंटच्या संधी आता हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये तयार झालेली. सेकंड थिंग लिहिलं मी MTI. आता तुम्ही म्हणाल MTI म्हणजे काय? MTI म्हणजे मेडिकल टुरिझम इंडेक्स. याच्यामध्ये जवळजवळ मी डाटा एक रॅन्डमली डाटा बघितला की आपला 21चा डाटा जो होता की आपले 46 डेस्टिनेशन्स इन इंडिया, 46 डेस्टिनेशन्स आपण याच्यामध्ये मेडिकल टुरिस्ट मध्ये काउंटेबल झालेले होते. त्याच्यानंतर फॉरेन टुरिस्ट मधून आपल्याला जवळजवळ तुम्हाला म्हटलं तर 1.83 लॅक्स जो पेशंटचा फ्लो आहे तो म्हणजे 20 आणि 21ला आपल्याला भेटला होता. तो 21-22ला 3 लाखापर्यंत गेला, 22-23ला तो 6 लाख झाला आणि आजच्या डेटला तो 12 लॅक्स वर पोहोचला आहे. म्हणजे काय की एमटीआयची टुरिझमची जी संख्या वाढलेली आहे ती अतिशय रॅपिडली वाढलेली, खूप रॅपिडली वाढलेली. म्हणजे त्याच्यात एक ऑपॉर्च्युनिटी वेगळी तयार झालेली आहे. आज आपण इंडियामध्ये बघितलं तर इंडियामध्ये तुम्ही साधी एखादी सर्जरी केली, समजा आपण फॉर एक्झाम्पल टेकिंग द कॅटरॅक्ट सर्जरी, तुम्ही कॅटरॅक्टला नॉमिनल लेन्स विल पकडून आपण 25,000 मध्ये एखादी सर्जरी करू शकतो कॅटरॅक्टची, किंवा 85,000 पर्यंत करू शकतो. पण इफ फॉरेन टुरिस्ट आला तर आपण ती सर्जरी आपल्याच हॉस्पिटलमध्ये सेम इन्स्ट्रुमेंट मध्ये, सेम इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, त्याची कॉस्ट आपल्याला त्यांच्या कॉस्टिंगच्या याच्यामध्ये ती 2 पट वाढलेली असते. म्हणजे ती लाखाच्या पुढे गेलेली असते. आपला थर्ड पॉइंट आहे डायग्नोस्टिक्स. इंडियामध्ये करंटली 4 मिलियन्स डायग्नोस्टिक सेंटर्स, म्हणजे डायग्नोस्टिक सेंटर अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये आता रेडी झालेले आहेत. रेडी म्हणजे त्याच्यामध्ये 25 म्हणजे हेल्थकेअर इंडस्ट्रीचा 25% शेअर जो आहे तो फक्त डायग्नोस्टिक सेंटरने हे केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, म्हणजे डायग्नोस्टिक सेंटरमध्ये इट्स कम 2 पार्ट्स, लॅब आणि रेडिओलॉजी. तर रेडिओलॉजीमध्ये साधारणपणे आपण 10% आपला इंडियामधला शेअर केलेला आहे आणि 15% कम्स अंडर द लॅबोरेटरी पॅथॉलॉजिकल. सेकंड थिंग्स घेतलेली आहे आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत तुम्ही म्हणाल की या कसल्या अपॉर्च्युनिटी. आयुष्यमान भारत म्हणजे ही जरी तुमची अपॉर्च्युनिटी नसली तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांनी जी आयुष्यमान भारत योजना काढली त्याच्यामध्ये आतापर्यंत या गव्हर्नमेंटने, आपल्या इंडियाच्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने 1,56,000 आयुष्यमान भारतचे सेंटर्स आज आपल्या इंडियामध्ये तयार केलेले. आणि त्याच्या अंडरमध्ये कम्युनिटीज क्लिनिक असतील, होम विजिट्स असतील, यांच्या सगळे हे म्हणजे असं नाही की काढले आणि बंद पडले. 1,56,000 सगळे आयुष्यमान भारतचे सेंटर आज तागायत ऑपरेटिव्ह आहेत. आता सेकंड थिंग झालेली आबा.
आता आभा कार्ड सगळ्यांना माहित असेल माझ्या मताने. आभा कार्ड 450 मिलियन्स आभा कार्ड आतापर्यंत इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याच्यामध्ये किती फॅसिलिटीज येतात. आता आभा कार्ड कम्स अंडर, आभा कार्डच्या अंडरमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने 2,19,546 अशा हेल्थकेअर फॅसिलिटीज त्यांनी रजिस्टर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये एवढ्या फॅसिलिटी केलेल्या असताना त्याच्यामध्ये प्रोफेशनल्स म्हणजे लाईक मेडिकल ऑफिसर्स असतील, कन्सल्टंट्स असतील, असे टोटल 2,28,794 मेडिकल प्रोफेशनल तिथे काम करतात. म्हणजे त्याच्यात आता त्या याच्यामध्ये आहे की आणि फुल फ्लेशपणे हे जे आभा आहे ते चांगल्या पद्धतीने हे चालू आहे. आता एमव्हीटी म्हणजे मेडिकल टुरिस्ट, जसं वर सांगितलं टुरिझम, त्याचप्रमाणे त्याचे व्हॅल्यूज आहेत. सेम तेच पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर वगैरे सगळं तसंच आहे. तर त्याच्यात काही एवढं असं म्हणजे हे नाही, पण तो सेम बिझनेस आहे की त्याच्यामध्ये त्यांनी अपॉर्च्युनिटी रॅपिडली गव्हर्नमेंटनी केलेल्या आहेत. आता सेकंड थिंग जी आहे करिअर अपॉर्च्युनिटीज इन हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये लॉट्स ऑफ करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामध्ये आपण ग्राउंड पासून सुरुवात, नेहमीच ग्राउंड पासून सुरुवात केलेली असते. म्हणून तुमच्या हाऊसकीपिंगला चांगलं व्हॅल्यू असतं. तुम्ही आता म्हणाल की सर हाऊसकीपिंगवर काय बोलण्यासारखं, हे काय करिअरचं काय आहे का? एखादा रस्तावर चालला आणि त्याला झाडू पोचा करायला लावला तर ती अपॉर्च्युनिटी, ती काय करिअर झालं का? इट्स नॉट लाईक दॅट. की आज तुम्ही बरेचसे कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंटमध्ये बीबीजी सारख्या कंपनीला जातात. का जातात? की त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळी आयडेंटिटी तयार केली, वेगळी आयडेंटिटी, त्यांचा ड्रेस कोड, त्यांची क्लिनिंगची पद्धत. हे आता तुम्हाला सांगतो, आपल्या इंडियामध्ये स्पेशलाइज हाऊसकीपिंग साठी कोर्सेस बी तयार झाले. या हाऊसकीपिंगचे लोक पॅरामेडिकल कोर्सेस करून पुढे वॉर्ड बॉय, नर्सिंग असिस्टंट असे डेव्हलप होतात. म्हणजे माझं तर मत आहे की त्यांना सगळ्यांच्या जास्त वेटेज जे असेल तर ते हाऊसकीपिंग आणि वॉर्ड बॉय लोकांना आहे. आणि खूप छान करिअर आहे. म्हणजे जरी पेमेंट कमी असेल तर ते करिअर खूप छान आहे. तो एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचाच भाग आहे. पुढे सेकंड थिंग नर्सिंग. आता नर्सिंगला जेएनएम, एएनएम, पॅरामेडिकल असिस्टंट मेडिकल, या सगळ्या लोकांना इथे खूप असं चांगल्या करिअरचा ग्रोथ असतो. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की नर्सिंगचा काय ग्रोथ आहे, नर्सिंग म्हणून जॉईन झाले ती तिथंच जाणार, नॉट लाईक दॅट. म्हणजे मी जसं सांगितलं, हाऊसकीपिंगचा माणूस पॅरामेडिकलचा कोर्स करून तो नर्सिंग मध्ये काम करू शकतो. नर्सिंग ही हळूहळू नंतर तुम्हाला सांगतो, बीएससी नर्सिंग केल्यानंतर ती एखाद्या चांगल्या डॉक्टरला असिस्ट करू शकते. म्हणजे तिथपर्यंत तिची लेवल पोहोचू शकते. मग ते त्यांच्या याच्या करिअर ग्रोथ मध्ये, त्या अपॉर्च्युनिटीज मध्ये त्यांना नर्सिंग इन्चार्ज आहेत, सगळं म्हणजे त्यांना त्या अपॉर्च्युनिटी आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या मेडिकली अपॉर्च्युनिटी त्यांना आहे. थर्ड थिंग मेडिकल ऑफिसर. आता मेडिकल ऑफिसर मध्ये बीएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस या सर्व लोकांना आता आपल्याकडे प्रॅक्टिस बीएमएस ला आपण मेडिकल ऑफिसर म्हणतो, पण ती टर्मिनॉलॉजी चुकीची आहे.
जे लोक MBBS आहेत त्यांनाच आपण मेडिकल ऑफिसर म्हटलं पाहिजे, आणि जे BMS आणि MBBS आहेत, अलोपॅथी आयुर्वेदिक वगैरे जे आहेत, त्यांना आपण असिस्टंट मेडिकल ऑफिसरच म्हटलं पाहिजे. सेकंड थिंग, PRO खूप अतिशय महत्वाचा विषय. कोणत्या हॉस्पिटलला तो हार्ट आहे, तो नसेल तर काय हे नाही, म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर्स, त्याचे कॉन्टॅक्ट, बिझनेस आणणे, या सगळ्या गोष्टी त्याला तिथे हे करावं लागतात, आणि त्याला त्या करिअरच्या खूप छान संधी असतात. तो पुढं RM होऊ शकतो. फार्मसीमध्ये फार्मासिस्ट म्हणून, फार्मसी इन्चार्ज म्हणून, लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्या अंडरमध्ये येतात. लास्ट, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कसं आहे की पैसा हे इन्व्हेस्ट करायचा आहे, पैसा हे बिझनेस करायचा आहे, शिक्षण आहे करिअर करायचंय. पण ज्या सोसायटीत आपण जन्म घेतला, म्हणजे ज्या सोसायटीचा आपण देणं लागतो, इट्स अ पार्ट ऑफ आवर लाईफ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण किती पैसे कमवू, किती नाव कमवू, किती काय करा, हा आपला भाग असलाच पाहिजे. म्हणजे कुठे कोणत्याही याच्यात असू तर, तुम्ही स्वतःच्या इंडिव्हिज्युअल बिझनेस मध्ये असू तर, एक्सटर्नल बिझनेस मध्ये, तर तुम्ही म्हणाल की सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज काय हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटल पेशंट आणलं का कापायच्याच मागे असतं, तुम्ही कशाला का हे सांगता म्हणा. पण नथिंग्स, हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये असं आहे की पैशानंच जग विकत घेता येतं असं नाही म्हणता येत. माणुसकी ही असावी लागते. अशा खूप काही गोष्टी आहे की तुमच्या खिशातून पैसे देऊन तुम्हाला सामाजिक काम करायची गरज नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसंच आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये गायडन्स ऑफ मेडिकल फॅसिलिटीज म्हणजे काय, की आमच्याकडे काय काय मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्याची सगळी माहिती तुम्ही त्या पेशंटला दिली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल फॅसिलिटीज मध्ये काय येतं आणि त्याच्या सोशल लिंक्स काय आहेत. तर आता तुम्ही तो समजा तुम्ही एखादा पेशंट आहे, गरजवंत पेशंट आहे, त्याला तुम्ही सांगितलं बाबा रे आमच्या हॉस्पिटलमध्ये या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेस या स्कीम मध्ये ऍप्लिकेबल आहेत, तू त्याचा लाभ घेऊ शकतो. लाईक कोणत्या स्कीम आहे, महात्मा ज्योतिबा फुले असेल, ट्रस्टी हॉस्पिटल असेल, PMC ची शेरी गरीब स्कीम असेल, चॅरिटी कमिशनरची स्कीम असेल, आमदार निधी असेल, मुख्यमंत्री निधी असेल. आता पुण्यासारख्या सिटीमध्ये रोटरी आहे, दगडूशेठ ट्रस्ट आहे. या विविध मार्गातून सोर्सेस ऑफ सपोर्ट्स, या सोर्सेस ऑफ सपोर्ट्स तुम्हाला हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये माहित पाहिजे. तर तुम्ही तुमच्या पेशंटला सांगितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्युअर पेशंटला त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. आता सेकंड थिंग्स की विविध सोसायटीचे देणं लागतात. तुमच्याकडे एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, तुम्ही 1000 रुपये कमवल्यानंतर 10 रुपये खर्च, 10 रुपये जेव्हा सोसायटीला खर्च कराल तेव्हा तुम्हाला वेगळं समाधान भेटतं. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवून या, तुम्हाला संध्याकाळी कुठंतरी पोट दुखल्यासारखं वाटेल, खूप तेलकट खाल्ल्यासारखं वाटेल, पण तुम्ही एकाच हॉटेलमध्ये जेवण करा, जेवण झाल्यानंतर तुम्ही रस्त्याला एखादा माणूस बसलेला असेल त्याला पण जेव घाला. मी तुम्हाला कमिटमेंट देऊन सांगतो किंवा मी तुम्हाला अश्युअर करून सांगतो की तुम्हाला ती संध्याकाळची झोप खूप छान लागेल. याच उद्देशाने म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हेल्थ कॅम्प्स असतील, मेडिसिन डिस्ट्रीब्युशन्स असेल, या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्याने काय होतं म्हणजे याच्यात तुमचा फायदा आहे. म्हणजे याच्यात तुमचा फायदा काय आहे की तुमच्या हॉस्पिटलचं नाव तिथे होतं. तुमचं हॉस्पिटलची तिथे नाव झाल्यानंतर तुमचं तिथे नाव निघतं की हे हॉस्पिटल खूप सुंदर आहे, तुमची मार्केटिंग होते.
ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस शिफ्ट होतो. आणि तुम्ही कितीही डिजिटल मार्केटिंग, तुमची माउथ पब्लिसिटीची आहे, माउथ पब्लिसिटी जेवढी होईल, तुम्ही आज एका माणसाला चांगलं म्हणला तुमच्याबद्दल, तो दुसऱ्याला जाऊन 10 जणांना सांगतो, तो तिसऱ्याला जाऊन 20 जणांना सांगतो. तुमची ही माउथ पब्लिसिटी खूप म्हणजे आणि हे म्हणजे इफेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये. तर हा जेवढा हे आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या हॉस्पिटलच्या रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, करिअर्स, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, स्कोप ऑफ मॅनेजमेंट. आता मला तुम्हाला फक्त सांगायचं राहिलेलं की मॅनेजमेंट कसं असावं आणि तिथे तुम्हाला हॉस्पिटलला काय स्कोप आला पाहिजे, कशा पद्धतीनं म्हणजे हॉस्पिटल कसं चालवलं पाहिजे, माझ्या दृष्टीने कसं चालवलं पाहिजे किंवा तुमच्या दृष्टीने कसं चालवलं पाहिजे. कोणतंही हॉस्पिटल असू द्या, म्हणजे तुमच्याकडं आपण फॉर एक्झाम्पल वी टेक 100 बेड हॉस्पिटल्स, म्हणजे तुम्ही जर मॅनेजमेंटचा माणूस असाल तर ते हॉस्पिटल रन करताना तुम्हाला त्या हॉस्पिटलच्या स्वतः सगळ्या तुमच्या हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज, मॅनेजमेंट सगळी इक्विपमेंट म्हणजे इन अँड आउट तुम्हाला माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे? की तुम्ही असा सोर्स आहात, की तुम्हाला ग्राउंड पासून ते टॉप पर्यंत सगळे लोक तुम्हाला हँडल करायचे. सेकंड थिंग्स, तुम्हाला मॅनपॉवर हँडल करायचं. आज पैसे कमवणं सोपं झालंय. आजच्या कोणत्याही इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये चांगले लोक भेटणं फार कठीण झालेलं आहे. चांगले लोक भेटत नाही. तुम्ही किती शोधा, चांगले लोक भेटत नाही. का भेटत नाही? तुम्ही त्यांना ट्रेन करत नाही. आज प्रत्येक इंडस्ट्रीचा रिटेन्शन रेट खूप वाढत चाललेला आहे. एम्प्लॉय टर्नओव्हर वाढतोय. कुठे गेलं तुम्ही, तुमच्या मित्राजवळ जाऊन बसलं की काय, तो पहिला तुमच्यापाशी येऊन म्हणतो हे माणूस सोडून गेलाय, त्याची शोध घेतो. आज नर्स नाही म्हणून त्या पेशंटला मेडिसिन वेळेवर गेले नाही. म्हणजे मॅन जो हा पार्ट आहे अतिशय महत्वाचा आहे कोणत्या बिझनेससाठी. त्याच्यासाठी त्याला प्रमोट करणं, त्याला मोटिवेशनल ट्रेनिंग्स देणं, त्याला बिहेवियरल ट्रेनिंग्स देणं, त्याला फंक्शनल ट्रेनिंग देणं, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून त्याला झाल्या पाहिजे. त्या पद्धतीने मॅनेज केलं. सेकंड थिंग, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. म्हणजे तुमच्याकडे येणारा 1 रुपया असेल तर तो कसा डिस्ट्रीब्यूट होतो, याच्यावर तुमचा फोकस असला पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला आला फंड आणि उद्या तुम्ही तो काढून टाकला, हा बिझनेस म्हणत नाही. कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये यू नीड अ क्रॉप फंड. क्रॉप फंड म्हणजे काय की आता हॉस्पिटल इंडस्ट्री सगळ्याच मंथ मध्ये बुमरांग नसते, काही मंथ मध्ये डाऊनला जाते. डाऊनला गेल्यानंतर तुमचा क्रॉप फंड तिथे यूज झाला पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही डिस्टर्बन्स नाही आले पाहिजे, तुम्ही डिस्टर्ब नाही झाले पाहिजे. माणूस कधी डिस्टर्ब होतो, मॅनेजमेंटचा माणूस कधी डिस्टर्ब होतो, पैसे कमी पडले का तो डिस्टर्ब होतो. आता पुढे काय होणार? पण कोणताच बिझनेस विदाउट क्रॉप फंड चालत नाही. क्रॉप फंड खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट. क्रॉप फंड म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे. सगळ्यात गोष्ट महत्वाची, तुमचं इयरचं बजेट राहायचे नाही. इयरचं बजेट तुमच्या पुढे पाहिजे की मला या इयर मध्ये एवढंच मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज करायचे आहे, माझ्याकडे एवढा फायनान्स आहे, माझ्याकडे एवढा स्टाफ आहे आणि मला पुढे अजून रिक्रुटमेंट किती येते. आता बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितलं, आता आपल्या हॉस्पिटल त्या पद्धतीने कॉर्पोरेट लेवलला फार थोडे हॉस्पिटल मॅनेज होतात. रुबी झालं, पुणे हॉस्पिटल झालं,
जहांगीर झालं, दीनानाथ मंगेशकर झालं, हे कॉर्पोरेट लेवलला हँडल होतात. तसे आता छोटे छोटे हॉस्पिटल आहे ते आता सध्या एवढं कॉर्पोरेट लेवलला नाही हँडल होत. त्यांना क्रॉप फंड बी ठेवत नाही, काहीच नाही. आज आले उद्या संपून टाकतात ते. म्हणजे हे मॅनेजमेंट तुमचं ओव्हरऑल झालं पाहिजे. इट्स जनरल मॅनेजमेंट तुम्ही केलं पाहिजे. हे स्कोप हॉस्पिटलमध्ये खूप छान स्कोप आहे. कधी न बुडणारी इंडस्ट्री आहे. म्हणजे आयुष्यात तुम्ही कधी न बुडणारी अशी ही हॉस्पिटल इंडस्ट्री आहे. तुम्ही तिला जतन केलं तर ती आयुष्यभर तुम्हाला बी सुखी ठेवल आणि इतरांनाही सुखी ठेवल. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचं नाव बी होईल आणि तुम्हाला आशीर्वाद बी खूप छान भेटेल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद महादेव सोनार सर. आपला प्रवास म्हणजे एकंदरीत हेल्थ इंडस्ट्रीमध्ये किंवा हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जो काही तुमचा होता त्याचा अगदी ग्राउंड लेवल पासून अगदी छान आणि खणखणीत मराठी शब्दांमध्ये तुम्ही सांगितलात. आणि ऑफकोर्स एकदम लेव्हन भाषेत की काय त्याच्यामध्ये त्रुटी राहतात. एस्पेशली रिस्क मॅनेजमेंट वरती तुम्ही जेव्हा बोललात की क्रॉप फ्रंट हा कायमस्वरूपी असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला हॉस्पिटल्सनी जे काही काळज्या घेतल्या पाहिजे त्यांच्या स्टाफच्या रिलेटेड कशा मॅनेजमेंटनी बाजू सांभाळल्या पाहिजे ह्याबद्दल तुम्ही अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. ऑपॉर्च्युनिटीज ज्या हाऊसकीपिंग पासनं ते कन्सल्टंट पर्यंत कशा ऑपॉर्च्युनिटीज हॉस्पिटलमध्ये इंडस्ट्रीमध्ये असतात. म्हणजे नॉट ओनली डॉक्टर पण हॉस्पिटलमध्ये जो अलाइड स्टाफ असतो त्याला सुद्धा किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत यावरती तुम्ही भर दिलात. वेगवेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज ज्या हॉस्पिटलला असतील त्या सुद्धा तुम्ही छान प्रकारे सांगितल्यात की असं नाहीये की हॉस्पिटल स्टँड अलोन आहे आणि त्यांनी तेवढंच फक्त काम केलं पाहिजे. जनरल प्रॅक्टिशनर्सचा रेफरल असेल, इंटरनल रेफरल्स असतील, इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे जाणं असेल, त्यापासून ते पार हेल्थ स्कीम्स, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि ज्याला आपण फॉरेन मेडिकल टुरिझम म्हणतो त्याच्या सुद्धा बारकावे तुम्ही इथे समजून सांगितले. अर्थातच तुमचा त्याच्यामधून जो काही जनरल मॅनेजर पर्यंतचा मॅनेजमेंटचा हॉस्पिटलचा अनुभव आहे अगदी तो इथे छानपणे झळकतो. आपण आता हा सेल्स गप्पाचा मंच खुला करूयात. आज पार्टिसिपेंट्स, नवीन पार्टिसिपेंट्स पण दिसत आहेत, आपले जुने पार्टिसिपेंट्स पण लाईव्ह दिसत आहेत. तर काही कुणाचे प्रश्न असतील तर अवश्य त्यांनी विचारावे. कुणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल, सरांच्या महादेव सोनार सरांच्या जे काही टॉक्स झाले त्याच्यात तुम्हाला काही ऍड करायचं असेल की हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये अजून करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा हॉस्पिटल इंडस्ट्रीची ग्रोथ, बिझनेस ग्रोथ एकंदरीत अजून कशी होऊ शकते किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हॉस्पिटल्सनी काय केलं पाहिजे ह्याच्यात जर कुणाला त्यांचे अभिप्राय मांडायचे असतील तर मी अवश्य सगळ्यांना मंच खुला करतो. आपण एकेकाने सर्वांनी बोलावं असं मी एकंदरीत आपल्याला निमंत्रण देतो. म्हणजे मला एक सांगायचं आहे तुम्हाला की माझा एक्सपिरियन्स 2-3 सेक्टर मधला आहे. म्हणजे मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बी काम केलेलं आहे, हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये केलेलं आहे आणि करंटली मी माझ्या स्वतःची मल्टी स्टेट म्हणजे फायनान्शियल बँक हँडल करतोय. म्हणजे माझा व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्स मला बाय गॉड भेटलेला, देवाने मला दिला. नाईस सर, नाईस. आणि म्हणून तर म्हणजे तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात, तुमचे अभिप्राय व्यक्त केलेत आणि ऑफकोर्स तुमचं नॉलेज सगळ्यांशी शेअर केलं ह्याबद्दल तुमचे अनेकानेक धन्यवाद. हा कार्यक्रम पूर्णतः रेकॉर्ड होतोय. हा लेमन पासून ते सर्व अपॉर्च्युनिस्टिक ज्याला आपण म्हणतो की ज्यांच्यासाठी संधी उपलब्ध पाहिजे किंवा ज्यांना हे सर्व ऐकायचं आहे त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी युट्यूब वरती लाईव्ह आणि इतर वेगळ्या माध्यमातून फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, असा अक्षरमानव व्यापार विभागाचा मानस आहे की सेल्स गप्पा हा कार्यक्रम पुढे 10,000 लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे. येस, संगमनेरहून आमचे मित्र स्माईल कोच त्यांनी नाव दिलेलं आहे. सर नमस्कार, वेलकम सर.
प्लीज प्लीज आपला माईक ऑन करा आणि व्हिडिओ ऑन करून बोला. हॅलो येस सर, वेलकम सर. सर, खूप छान इनिशिएटिव्ह घेतला तुम्ही आणि तुमचा मेसेज आला तर तुमच्यामुळे आज ही मीटिंग अटेंड करता आली. सरांना ऐकता आलं. खूप छान. मध्ये मला एक इमर्जन्सी पेशंट आल्यामुळे 10-15 मिनिट मध्ये हे झालं, पण हरकत नाही. रिक्वेस्ट एवढीच होती की असं काही जर आर्टिकल्स असतील किंवा काही सर आवाज लिंक गेला, पाठवली तर ते वाचता येईल. आवाज थोडासा गेला. हॅलो, आवाज थोडासा गेला मध्ये. येतोय आता? हो, आता येतोय. सर, म्हटलं सरांचे काही आर्टिकल्स वगैरे असतील काही पब्लिश झालेले, त्याची काही लिंक पाठवली तर ते वाचता येईल. म्हणजे आपल्या वेळेत हवं तसं वाचता येईल. आणि नंतर पण भविष्यात तुम्ही असे काही इनिशिएटिव्ह घेणार असेल तर नक्की आम्हाला कळवा. आम्ही नक्की Yes. त्याच्यात पार्टिसिपेट होऊ. आणि इनफॅक्ट खूप सर दिवसानंतर तुमचा हसणारा चेहरा दिसला. तुम्ही आता संगमनेरवरचं प्रेम कमी केलंय तर तसं नका करू. येत राहा अधूनमधून. सर मी पण संगमनेरचा आहे का? अरे बापरे. बघा, वर्ल्ड इज तर सो या ना, स्मॉल. संगमनेरला कधी आले तर भेटा, नक्की आपण भेटूया. सर गांधी चौकात येत असतो. गांधी चौकात माझं सेंटर आहे, हॉलमार्क सेंटर. बर बर बर. तुम्ही संगमनेरला नेक्स्ट टाइम कधी याल तर मला कळवा सर, आपण भेटूया. नक्की सर, नक्की नक्की. हो हो हो. गोपाळे सर स्वतः डेंटिस्ट आहेत आणि फार सुंदर त्यांचं एकंदरीत आर्टिकल्स पेपरमध्ये छापत असतात. आणि त्यांचं स्वतःच एक असं मानस असतो की लोकांना मोटिवेशन दिलं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा इव्हेंच्युअली एक कंपनी व्यावसायिक म्हणून सोडून जेव्हा लास्टली भेटत आलो, तेव्हा त्यांच्यातील ती एकंदरीत सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला दिसून आली की सरांना एकंदरीतच जगात स्माइल्स नॉट ओनली बाय द वे ऑफ डेंटिस्ट्री बट बाय द वे ऑफ मोटिवेशनल टॉक्स किंवा एज्युकेशन ह्याची फार आवड आहे. आणि त्यांचे आर्टिकल्स मी आवर्जून वाटत असतो. मला वाटतं सरांचे आतापर्यंत मी सर करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मी साधारण 20 तर आर्टिकल तुमचे नक्की वाचलेत आतापर्यंत. हो हो. राईट सर, तुम्हीही आमच्या प्रोग्राम मध्ये म्हणजे सेल्स गप्पा या कार्यक्रमामध्ये काही टॉपिक्स घेऊन आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं असं मी तुम्हाला पण नक्की विनंती करेल. मी सेपरेटली तुमच्या बरोबर त्यासाठी बोलेल. ही टीम सेल्स गप्पा जी आहे ती अक्षरमानव व्यापार विभागातर्फे हे असे उपक्रम घेत आहे. दर गुरुवारी 8 ते 9:30 आम्ही हा उपक्रम चालवतो. आणि तर फक्त थोडं 1-2 दिवस आधी आलं ना इंटिमेशन, तर बाकी डॉक्टर्सच्या ग्रुपवर पण टाकता येईल. राईट सर. नाही, डॉक्टरशी निगडीत आता एकच होता, त्यामुळे मग ते थोडं उशिरा टाकलं गेलं. म्हणजे सेल्स गप्पा इज बेसिकली रिलेटेड टू ऑल द बिझनेसेस. सेल्स जिथे जिथे येतो त्याला बिझनेसमध्ये त्या सर्व बिझनेसेसला आपल्याला प्रत्येक बिझनेसचे स्पीकर्स आपल्याला इथे बोलवायचे आणि त्या बिझनेसेसचे बारकावे आपल्याला सर्वांसमोर तेथे द्यायचे आहेत. म्हणजे मानस असा आहे सर की 10,000 लोकांपर्यंत आपण जेव्हा पोहोचू तर तो आजच्या पिढीसाठी असं नाही. आजच्या पिढीला इथिक्स, नॉन इथिक्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज, इनफॅक्ट त्याला व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्कीम्स विच आर रिलेटेड टू देअर बिझनेसेस. मग ती कुठल्याही प्रकारचा बिझनेस असूयात. म्हणजे आता ज्यावेळेला ऑनलाईन यायचा विचार केला गेला किंवा व्यापार विभाग प्रमुख अक्षरमानवचा जेव्हा मी कार्यभार सांभाळला तेव्हा माझ्या सरप्राईज साठी अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये सर 1,10,000 बिझनेसेस आहेत जे इंडियामध्ये चालतात. आणि ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सुद्धा साधारण 13,000 बिझनेसेस आहेत जे इंडियामध्ये चालतात. आणि प्रत्येकाचं बिझनेस स्टाईल जरी सेम असली, ज्याला आपण फक्त व्यापार किंवा उद्योग म्हणू, तरी सर त्याच्यामध्ये आपले आपले एक बारकावे आहेत. त्याला प्रत्येकाला एक इतिहास आहे आणि त्याच्या प्रत्येकाची एक मॅनेजमेंट स्टाईल आहे. आणि त्या ऐतिहासिक स्टाईल पासून ते आत्ता मॉडर्न स्टाईल पर्यंत जे काही उपक्रम किंवा व्यवसाय जसा जसा वृद्धिंगत होत गेला त्याचा सगळा संच आपल्या ह्या सेल्स गप्पा रेकॉर्ड व्हावा असा आमचा मानस आहे. आणि हा फक्त आपल्यासाठीच नव्हे, म्हणजे ऑफकोर्स इथिक्स, नॉन इथिक्स ह्या विषयावरती चर्चा तर होईलच,
परंतु त्याचबरोबरीला येणाऱ्या पुढच्या नवीन पिढीला एंटरप्रेन्योरशिपसाठी वेगवेगळे टिप्स मिळत राहावे ह्याच्यातून, की बिझनेसमन म्हणून काय फक्त मोठा टाटा, बिर्ला, अंबानी ह्यांनाच फक्त फॉलो केलं पाहिजे असं काही नसतं. बट एव्हरी बिझनेस हॅज इट्स ओन ऑरा, की ज्याच्यामधून तुम्ही आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप दिसून येऊ शकते, असा ह्या सेल्स गप्पांचा मानस आहे. म्हणून नाव देताना आपण ह्याला सेल्स गप्पा दिले, सो दॅट एव्हरीबडी कम्स इन. येस, धनंजय सोदालकर सर, डॉक्टर धनंजय, थँक्यू सर. प्लीज बोला. येस, धनंजय सर, माईक ऑन करून, व्हिडिओ ऑन करून तुम्ही बोललात तर खूप आनंद होईल. तुम्ही हँड रेस केला आहे. हॅलो. सर नमस्कार. प्रोग्राम चांगला झाला आणि भरपूर नॉलेजेबल गोष्टी भेटल्या. बरं वाटलं. असे प्रोग्राम घेण्यात यावे ही विनंती. सर, तुमच्याही आयुर्वेदा प्रॅक्टिस मधलं बरेचसे बारकावे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असतात. तर जेव्हा जेव्हा तुम्ही असं काही बोलू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला हा मंच खुला ठेवतो. सेल्स गप्पामध्ये काही टॉपिक्स घेऊन यावं अशी मी तुम्हालाही विनंती करेल. तुमचं प्रदीर्घ काळाचं नॉलेज इथेही शेअर व्हावं. हा सर्व कार्यक्रम रेकॉर्ड होतो आणि गप्पा स्वरूपात चालतो. तर म्हणजे हे तुम्ही पाहताय की मंच खुला आहे आणि सरांनी, महादेव सरांनी जसं इंडस्ट्री बद्दल बारकावे सांगितले तसेच बारकाव्यांचे प्रश्न उत्तर पण होतील, अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आम्हाला घेण्याचा मानस आहे. थँक्यू सर. डॉक्टर हेमंत काटे सर पण जॉईन झालेले आहेत. त्यांनाही काही त्यांचे अभिप्राय व्यक्त करायचे असतील तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अभिप्राय वजा नॉलेज शेअर करावं. थोडा वेळ मंच खुला ठेवूयात अजून. मी म्हणजे कुणाला डायरेक्टली बोलायचं असेल तर, नाहीतर मग आपण कार्यक्रमात अक्षर मानव व्यापार विभागातर्फे आयोजित सेल्स गप्पा या कार्यक्रमात आपण सर्व आलात, याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. महादेव सोनार सर, आज आपण आपल्या टॉपिकला फार सुंदर प्रकारे एकंदरीत झळाळी दिली, त्याबद्दल आपले प्रमुख धन्यवाद. प्रेक्षक जे आज लाईव्ह ह्या कार्यक्रमाला ऐकायला आले आणि त्यांनी वेगवेगळे आपले अभिप्राय वजा मत व्यक्त केले, त्यांना घनिष्ठ धन्यवाद. आमच्या ह्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या लोकांची मदत लाभत असते आम्हाला, जसं की लिंक तयार करण्यापासून ते पीपीटीज तयार करणे, हा सगळा एकंदरीत कार्यक्रम रेकॉर्ड करणे आणि पुढे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, यासाठी युट्यूब, फेसबुक, सोशल मीडिया, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पुढे पब्लिश करणे, त्या सर्व लोकांचे, आमचे विनोद बर्वे जे आमचं हे सर्व यंत्रणा एव्हीएस टेक्नॉलॉजी नाशिक मधून व्यापार विभागातर्फे सांभाळतात, त्यांचेही अनेक अनेक धन्यवाद. एक 5 मिनिटं आपण अजून मंच खुला ठेवूयात किंवा मग आपण कार्यक्रमच्या शेवटाकडे संपला म्हणून घोषित करूयात. राहुल वाघमारे सर, आपल्याला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. शारदा उगलेताई जॉईन झालेले आहेत, तुम्हाला काही अभिप्राय व्यक्त करायचे असतील तर आपण बोलू शकता. आणि MK म्हणून काही जॉईन झाले. येस येस, राहुल वाघमारे सर बोला. सर, गुड इव्हनिंग टू ऑल. गुड इव्हनिंग. सोनार सरांचं सेशन खूप महत्वपूर्ण वाटलं आणि बरेचसे बारकावे हॉस्पिटल इंडस्ट्री मधले आज घर बसल्या ऐकता आले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि सर, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की आता हल्ली 10वी 12वीचे रिझल्ट लागलेले, तर माझ्या नातेवाईकांपैकी कुणी जर मला प्रश्न विचारला की दादा मी काय करायला पाहिजे इथून पुढे, तर एक असं गाईड म्हणून मी त्यांना हॉस्पिटल इंडस्ट्री मध्ये काय संधी आहेत हे सांगू शकतो.
धन्यवाद सर. हाच प्रश्न होता माझा. राईट. काय सर सोनार सर तुम्हाला प्रश्न विचारतायत की 10वी किंवा 12वी नंतर 10वी नंतर सर आता तुम्ही जर समजा आता तर तुमच्यासाठी 12वी नंतर आणि 10वी नंतर वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहेत. जर 10वी नंतर विचार तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी टेक्निकल फील्डमध्ये गेलात तुम्ही तर म्हणजे डायग्नोस्टिक टेक्निशियन म्हणजे जसं एक्सरे टेक्निशियन, MRI टेक्निशियन्स, CT टेक्निशियन्स ह्या अपॉर्च्युनिटी असतात. आता त्याच्यानंतर DMLT ही एक अपॉर्च्युनिटी असते आणि ANM म्हणजे नर्सिंग साठीची अपॉर्च्युनिटी असते. ह्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला आणि किंवा DPharm या अपॉर्च्युनिटी तुम्हाला हॉस्पिटल इंडस्ट्रीसाठी ऍप्लिकेबल होऊ शकतात. सेकंड थिंग्स 12वी नंतर तुम्ही गेलात तर तुम्ही GNM करू शकता. GNM करून BSc नर्सिंग करू शकता. त्याच्यानंतर तुमचं BHMS करू शकता. तुम्हाला नीटला जास्त चांगले मार्क पडले तर तुम्ही MBBS करू शकता. म्हणजे 12वी नंतरच्या जास्त अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या 12वी नंतर 12वी सायन्स नंतर चांगल्या आहेत. आणि आर्ट्स वगैरे असेल तर तुम्ही पुन्हा GNM ANM ते करू शकता तुम्ही. थँक्यू. येस. सुवर्णा वैद्यताई काही बोलायचंय? सर मी आज सुरुवातीपासून ऐकलं नाही खरं तर. आता आज तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकावं लागेल नंतर मग. हो माझा हे नाही म्हणजे सुरुवात म्हणण्यापेक्षा मी अगदीच शेवटचे 15-20 मिनिट ऐकलं सरांचं. पण बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या माझ्या. मी नक्कीच ऐकेन रेकॉर्डिंग मध्ये पण. आणि खूप छान आणि शांततेत समजावून सांगता येते त्यामुळे ऐकून झाल्यानंतर पण मनात समजायला किंवा विचार करायला वेळ मिळतोय. त्यांची विशेष शैली वाटली मला गप्पांची. छान आहे पण. थँक्यू. सरांनी नावच तसं दिलं सेल्स गप्पा म्हटलं का गप्पाच निवांतच गप्पा मारायच्या असतात. नाही सर तुमच्या आधी जे वक्ते आले तर त्यांची थोडीशी घाई व्हायची असं घाई होते असं म्हणू शकतो आपण. ओके थँक्यू मॅम. थँक्यू. येस. उगलेताई काही स्पेशल टिप्पणी किंवा स्पेशल काही नमस्ते सर. नमस्ते. मागचं मिस झालं पण मी युट्यूबला बघितलं सरांचं. डेकोरेशन होतं त्या दिवशी. सर तुम्ही महादेव सर तुम्ही तुमच्या मूळ भाषेत बोलताय हे मला खूप आवडलंय. कारण सरांनी ओळख करून देताना तुमची खूप मोठी करून दिली. म्हटलं आता हे डोक्यावरून जाते का काय पण नाही तुम्ही बरोबर बोलले. आणि मला खूप भावणारा तो पॉइंट वाटला की तुम्ही म्हटले की एका माणसाला जेवू घाला आणि मग ते जे समाधान आहे. कारण मी माझ्या क्षेत्रात ते बघते जेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो ती खरी आपली कमाई असते. आणि पैशापेक्षा ते मोठं समाधान असतं. हे मला तुमचं आवडलं. थँक्यू. ओके थँक्यू. येस. मला वाटतं सगळ्यांचे एकंदरीत मनोगत आणि अभिप्राय झालेले आहेत. तर आपण आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूयात. सेल्स गप्पा हा अक्षरमानव व्यापार विभागातर्फे घेतला जाणारा दर गुरुवारी 8 ते 9:30चा एक गप्पांचा कार्यक्रम आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळे व्यावसायिक आपले त्यांच्या व्यवसायाविषयी मत मांडतात. त्याच्यातले बारकावे आपल्या समोर सादर करतात आणि त्याच्यात असलेल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा त्याच्यात असलेले अनइथिकल प्रॅक्टिसेस, इथिकल प्रॅक्टिसेस आणि त्याचबरोबरीला जे काही इतिहास आणि त्याच्या पुढचे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये आहेत ह्याबद्दल बोलत असतात. तर अशा सर्व सेल्स गप्पांना आपणही आवर्जून सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आपल्यापैकी कुणी जर आपल्या व्यवसायातील बारकाव्यांबद्दल आपलं मनोगत आणि अभिप्राय शेअर करू इच्छित असेल तर त्यांनी आम्हाला अक्षरमानव व्यापार विभागाला संपर्क साधावा. वैयक्तिक मला संपर्क साधावा. आपण तुमच्याही टॉपिक्सना प्रचिती देऊ
आणि त्याचबरोबरीला आपल्या प्रेक्षकांना तुमच्या त्या एकंदरीत ज्ञानाचा वापर होईल ह्यासाठी प्रयत्न करत राहू. आजच्या सेल्स गप्पामध्ये एवढंच. मी तुम्हा सर्वांना शुभरात्री. धन्यवाद. थँक्यू सर. शुभरात्री सर. थँक्यू. शुभरात्री.